महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिरे नमो नमः ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तराधिकारी जगत गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय बजरंग बली की जय परम वंदनीय परम पूजनीय जगद्गुरु बाबाजींच्या चरणी कोटी कोटी वंदन विद्यमान बाबाजींच्याही चरणी कोटी कोटी वंदन उपस्थित सर्व संत महंत त्याचबरोबर आलेले सर्व भक्तगण या सर्वांना जय बाबाजी आज या जन्मोत्सवाच्या पर्वकालावर परमवंदनीय परमपूजनीय बाबाजींच्या पवित्र सानिध्यामध्ये जे जे भाग्यवान इथं बसलेले आहेत बघपर्यंत आपलं भाग्याचं महत्व समजून घ्या तुम्हाला किती मोठं भाग्य आज प्राप्त झालंय हे लक्षात घ्या जयबाबाजी भक्त परिवारामध्ये जवळपास 2000 गावं आहेत बरं का 2000 बरं का 4000 आहेत बरं का 4000 गावं आहेत ह्या 4000 गावांमधून आज 111वा जन्मोत्सव साजरा करण्याचं भाग्य कोणत्या गावाला प्राप्त झालेलं आहे बरं का म्हणून तुमचं किती मोठं भाग्य आहे लक्षात घ्या बरं का 4000 गावांमधून तुमची निवड झालेली आहे त्यामुळे तुमचं अभिनंदन आणि त्यात जगद्गुरु बाबाजींसारखे महान शिवयोगी संत या 100 वर्षात तरी दुसरे कोणी झालेले आहेत का सांगा बरं या जगामध्ये शिव अवतार भगवान शंकराचा अवतार फक्त बाबाजीच झालेले या 100 वर्षामध्ये मग अशा महान शिवयोगी संतांची जन्मतिथी जयंती साजरा करण्याचं सौभाग्य कोणाच्या नशिबात आलेलं आहे तुमच्या गावावर लक्ष द्या आणि त्यांचेच स्वरूप असलेले विद्यमान बाबाजी यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ द्यावा त्यांचं सानिध्य आपल्याला लाभावं बरं का कार्यक्रम अनेक झालेले आहेत परंतु बाबाजी त्या ठिकाणी वेळ देणं हे अजून तुमचं परम भाग्य आहे बरं का लक्षात घ्या बाबाजींचं सानिध्य तुम्हाला प्राप्त होतंय म्हणून किती उत्साह तुम्हाला आता असला पाहिजे लक्षात घ्या बरं का साक्षात परब्रह्म तुमच्या गावामध्ये राहत आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे याची जरा विचार करा बरं का तुमच्या गावामध्ये आज साक्षात परब्रह्म इथं राहत आहे आणि तुम्हाला किती मोठी संधी आहे जीवनाचं सोनं करायचं बरं का पण कोण कोणत्या पद्धतीने आता किती उत्साहाने या कार्यक्रमाची शोभा वाढवतो ते बाबाजी बघणार आहे बरं का बाबाजी बघणार आहे की तुम्ही काय काय करणार या 4 दिवसामध्ये आता उरले 4च दिवस आता तर ह्या 4 दिवसामध्ये आता कोण देवासाठी काय करणार आहे बाबाजी म्हणजेच देव आहेत आणि देव तुमच्या गावात आलेले आहेत मग आता तुम्ही देवासाठी काय काय करता कोणती श्रद्धा तुमच्या मनामध्ये आहे किती उत्साह तुमच्यामध्ये आहे हे सर्व बाबाजी आता बघणार आहे पण ही तुमची परीक्षा आहे बरं का दहेगावकरांची परीक्षा आहे
कोणी आता 100 पैकी किती मार्क घेतो हे तुम्हाला आता बघायचं बरं का. आपल्याला काठावर पास नाही व्हायचं बरं का सगळ्यांना. आपल्याला मेरिटमध्ये यायचंय. बरं का 99 100% मार्क घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून कोणतीच कसर सोडू नका. आज गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. बरं का हे लक्षात घ्या. परत ही वेळ येणार नाही. जे घरात असतील त्यांनी ऐका बरं का. गेली ही वेळ पुन्हा नाही. म्हणून बाकीचे उद्योग सोडा बरं का. तुम्ही या 4 दिवसामध्ये ह्या कार्यक्रमावर पूर्ण फोकस करा. पूर्ण लक्ष या कार्यक्रमावर केंद्रित करा, कारण परत ही वेळ कधीच येणार नाही. म्हणून ज्याला समजतंय ना, ज्याला बुद्धी असेल तो बरोबर समजेल काय म्हणतोय मी बरं का. कारण तिथं अमृत द्यायला बाबाजी आलेले आहेत. पण तुम्ही जर घेत नसाल, तर आपल्यासारखे आपणच दरिद्री बरं का. मग असं काही होऊ देऊ नका. तुम्हाला अमृतपान बाबाजींच्या माध्यमातून या 4 दिवसामध्ये इथं होणार आहे. तरी पुढे जात असताना जसं आज आपण एक मुद्दा बाबाजींच्या भागवत ग्रंथात ऐकलं, की देवापेक्षाही श्रेष्ठ बाबाजी आहेत बरं का. देवापेक्षाही श्रेष्ठ. कारण देव हा निर्गुण निराकार असतो बरं का. त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, गुण नाही. बघा देव हा निर्गुण निराकार आहे. त्याला रूप नाहीये, शक्ती आहे ती, ऊर्जा आहे. संपूर्ण ब्रह्मांडात व्यापलेली आहे आणि ती आपल्या मनाच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. पण अशा निर्गुण निराकार परब्रह्माची अनुभूती आपल्या मनाने शक्य नाही. म्हणून बरं का, त्या शक्तीनं मनुष्य देह धारण केला आणि त्याला म्हणतात सद्गुरू बरं का. आणि तेव्हा आपल्याला सद्गुरूंच्या कृपेनं त्या निर्गुण निराकाराची अनुभूती येऊ शकते. पण सद्गुरू शिवाय कधीच देवाची प्राप्ती होणार नाही, कधीच परमार्थाची प्राप्ती होणार नाही. हे पूर्ण इतिहास त्याला साक्षी आहे. बरं का, पूर्ण ग्रंथ चाळले तर एकच तुम्हाला दिसेल, की गुरु शिवाय देवाची प्राप्ती कधी होऊ शकत नाही. म्हणूनच अध्याय नंबर 3 आणि ओवी नंबर 322 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "न करिता सद्गुरु भक्ती, कदा नव्हे परमार्थ प्राप्ती, या लागी सद्गुरु भक्ती, बोलिली ग्रंथी शिष्य हितार्थ." म्हणून पहिले सद्गुरूंना भजलं पाहिजे. सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे. देव ऑटोमॅटिकच प्रसन्न होईल. म्हणून बाबाजी आपले सद्गुरू आहेत आणि तो ईश्वर कधी प्रसन्न होईल? जेव्हा तुम्ही बाबाजींना प्रसन्न कराल. का असं म्हणतोय मी? तर बाबाजी आणि तो देव यांच्यामध्ये जे नातं आहे ते कसं आहे ऐका बरं का. बाबाजी आणि तो निर्गुण निराकार परब्रह्म. तो देव कसा आहे? आईसारखं बरं का. तो देव आहे आईसारखं आणि बाबाजी आहे तिचं लाडकं मूल. बरं का. देव म्हणजे आई आणि बाबाजी म्हणजे तिचं लाडकं मूल. आता आईला साडी आणली तर आईला आनंद होतो की नाही? तुम्हाला एखाद्याने साडी आणली तर तुम्हाला आनंद होतो. पण तुमच्या लाडक्या मुलाला ड्रेस आणला तर डबल आनंद होईल की नाही? ते गणित लक्षात घ्या बरं का. म्हणून देवाची भक्ती केली तर देवाला तितका आनंद होत नाही. पण सद्गुरूंची भक्ती केली तर देवाला डबल आनंद होतो. देव त्यात अतिप्रसन्न होतो. म्हणून देव म्हणतात भागवतामध्ये, "मज माझ्या भक्तांची थोडी गोडी." बरं का, "मज माझ्या भक्तांची थोडी गोडी, परी गुरु भक्तांची अति आवडी. सत्संगे वीन रोकडी, सद्भक्ती चोखडी न पाविजे." म्हणून सत्संगाशिवाय म्हणजे बाबाजींसारख्या संतांच्या संगतीशिवाय भक्ती कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून देव म्हणतो, की मला माझ्या भक्तांची गोडी थोडी आहे, पण बाबाजींसारख्या गुरुभक्तांची आवड मला जास्त आहे. बरं का. म्हणून देव हा अशा सद्गुरूंच्या अधीन असतो बरं का. जसं लाडकं मूल बरं का, वडिलांचं शर्ट धरलं, की वडील तिथं थांबून जातात. जातात की नाही चालताना? त्याचा अर्थ काय वडील असमर्थ आहे का चालायला? का मुलगा इतका पॉवरफुल झाला का वडिलांना थांबवायला? नाही. पण त्या लाडक्या मुलाच्या प्रेमापोटी तो वडील थांबून जातो बरं का. तो थांबून जातो. म्हणून बाबाजींच्या प्रेमापोटी भगवंत सगळं काही करत असतो बरं का. या सुखा कारणी देव वेडावला,
वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. म्हणून देवाला सगळ्यात जास्त आवड कोणाची आहे? बाबाजींसारख्या संतांची आहे बरं का, लक्षात. म्हणून आपण किती भाग्यवान आहोत. या जगामध्ये 800 कोटी लोक आहेत बरं का. किती लोक आहेत मनुष्य शरीरामध्ये? 800 कोटी लोक या जगामध्ये आहेत. पण त्यापैकी बरं का काही लाख लोकांनाच हे भाग्य प्राप्त झालेलं आहे की परब्रह्म स्वरूप असलेल्या एका शिवावतारी संतांना आपला गुरु प्राप्त केलेलं, त्यांचे शिष्य आपण झालेलो आहे. म्हणून आपल्याला आनंद असा असला पाहिजे की मी ह्या जन्मामध्ये बाबाजींसारख्या संतांचा शिष्य आहे, मी बाबाजींच्या परंपरेत आहे. हा आनंद आपल्याला असला पाहिजे. कारण जगामध्ये असं कुठंच तुम्हाला पाहायला मिळणार नाही जे बाबाजींकडे पाहायला मिळतं बरं का. जगाच्या पाठीवर जे नाहीये, अनेक ठिकाणी तुम्ही फिरा बघा, पण बाबाजींसारखे संत नाहीये आणि बाबाजींसारख्या परंपरा नाहीये. म्हणून आपल्याला आपल्या बाबाजींचा आणि आपल्या परंपरांचा स्वाभिमान असला पाहिजे. बाबाजी कोण आहेत ह्याचे प्रमाण जर पाहिजे असेल तर तेही आपण भागवत ग्रंथातून प्राप्त करू शकतो बरं का. भागवत ग्रंथात काय प्रमाण आहे? अध्याय नंबर 8 मध्ये 120 नंबरची ओवी म्हणते, कनक कनी कामिनी ज्यासी नावडे मनी होनी, तोची जनार्दनू जनी भरवसेनी ओळखपा. म्हणजे या जगातला चालता बोलता देव कोण हे ओळखण्याची खूण देवाने सांगितलेली आहे. की या जगामध्ये चालतं बोलतं परब्रह्म कोण आहे, देव ओळखायचा कसा? तर देवाने सांगितलं, ज्याला मनापासून दोन गोष्टी आवडत नाहीत, कनक म्हणजे धन सोनं बरं का, आणि कांता कामिनी म्हणजे स्त्री, ह्या दोन गोष्टींचं मनापासून ज्याला आवडत नाही तोच चालता बोलता परब्रह्म आहे. मग आता इथं अजून काही सांगायची गरज आहे का? बाल ब्रह्मचारी, लक्षात घ्या. लहानपणापासून बाबाजींनी ब्रह्मचर्याचं व्रत पालन केलेलं आहे. स्त्रियांना देवी मानून दुरून दर्शन दिलेलं आहे. आणि कनक पैशाला सुद्धा स्पर्श करत नाहीत. आणि जेही पैसे तुम्हाला द्यायला लावतात ते सद्गुरूंच्या कार्यासाठी, स्वतःसाठी एकही रुपया खर्च करत नाहीत. असे विरक्त संत म्हणजे कोण आहे? चालते बोलते परब्रह्म आहेत. हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्याही पुढचं प्रमाण देतो तुम्हाला. बघा या जगामध्ये लक्ष्मी वल्लभ कुठं राहतात याचं उत्तर देवाने दिलेलं. बघा देव कुठं राहतो, देव कोणासोबत राहतो? तर देव सांगतात, नित्य नेम नामी प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नित्य नेम आहेत, नाम आहे ज्याच्याजवळ, असा व्यक्ती दुर्लभ आहे. आणि असा व्यक्तीच देवाचंच रूप आहे, तिथंच लक्ष्मी वल्लभ आहे असं समजा, असं म्हणतात बरं का. म्हणून आता जगामध्ये अनेक संत मी पाहिलेले आहेत, पण जगद्गुरु बाबाजींसारखे नियम पाळणारे संत कोणीच पाहिलेलं नाही बरं का. आतापर्यंत इतके नियम कोणाच्याच जीवनात आपल्याला पाहायला मिळत नाहीत. इतके नित्य नेम बाबाजींच्या जीवनात आहेत. ते पाहून रामदेव बाबा सुद्धा थक्क झाले बरं का. आम्ही पतंजली हरिद्वारला गेलो होतो. त्या ठिकाणी रामदेव बाबा आणि त्यांचे आचार्य बालकृष्ण यांच्याबरोबर बाबाजींची आमची बैठक झाली आणि चर्चेमध्ये हा विषय निघाला. बाबाजी काहीच घेत नव्हते ना, पाणी सुद्धा नाही, काहीच घेत नाही, कोणासमोरही आजपर्यंत घेतलेलं नाही. म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं. मग त्यांनी सहज विचारलं की असं इतके कठोर नियम कसं काय पाळतात बाबा हे? मग आम्ही सांगितलं हेच नाही इतके नियम आहे म्हणलं यांच्या जीवनामध्ये बरं का. भरपूर मोठे मोठे नियम बाबाजींनी पाळलेले आहेत. 9 वर्ष अखंड मौन बरं का. ही साधी गोष्ट नाहीये. आपण किती दिवस मौन धरू शकतो? 9 वर्ष एकही शब्द न बोलता राहणं. आणि ते सुद्धा फक्त न बोलता नाही राहिले, अहो लाखो लोकांना शिष्य बनवलं. ही ताकद बाबाजींची आहे, हे लक्षात घ्या बरं का. अखंड फलहार इतके वर्ष तुम्ही आता 9 दिवसाचा उपवास धरताय, तुम्हाला वाटेल कधी भाकर खाऊ आणि भाजी खाऊ बरं का. पण दररोज उपवास विद्यमान बाबाजींच्या जीवनामध्ये एक दिवस नाही, फार मला वाटतं 47 वर्ष झालेले आहेत. इतका अखंड उपवास हे साधा व्यक्तीचं कामच नाहीये, लक्षात घ्या. साक्षात परब्रह्म
नांदा हे आपल्याला समजलं पाहिजे. नित्य नेम नामी प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. 57 नियम मी लिहून पाठवले होते बरं का रामदेव बाबांना. बाबाजींच्या जीवनातले 57 नेम लिहून मेल केलेले आहेत त्यांना. ते कशासाठी मागितलं होतं त्यांनी? त्यांचे जे शिष्य आहेत, त्यांचे जे संन्यासी वृंद आहेत, तिथं 101 संन्यासी आहेत बरं का. त्यांना बाबाजींचे हे नियम ते दाखवणार होते. इतकं आदर्श त्यांनी आपला ठेवलेलं आहे. आपण काय केलं पाहिजे लक्षात घ्या बरं का. तिसरं प्रमाण सांगतं बरं का. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. बरं का, बाबाजींनी रंजल्या गांजलेल्यांना सोबत ठेवलेलं आहे. बरं का, पीडितांना सोबत ठेवलेलं आहे. बरं का, माझा अनुभव सांगतो बरं का. आश्रमामध्ये एक व्यक्ती दारू पिऊन खूप खूप धिंगाणा चालवत होता बरं का, खूप त्रास देत होता. ते मॅनेजर मला तक्रार करत होते, की बाबा ह्याचं काहीतरी सोल्युशन काढा. हे खूप दिवसापासून आश्रमामध्ये ताण देतो, धिंगाणा करतोय, दारू पिऊन येतो. आता आम्ही प्रयत्न केले, पण तो काही सुधारला नाही. अनेक प्रयत्न झाले. मग आम्ही शेवटी पर्याय बाबाजींकडे गेलो. बाबाजींना म्हणलं, "बाबाजी, असा-असा खूप त्रास देतोय, दारू पिऊन येतो." बाबाजींनी काय म्हणावं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबाजींनीच मला सांगितलं, त्याला बाबाजींसोबत ठेवा म्हणे बरं का. काय? त्याला बाबाजींसोबत ठेवायचं आणि बाबाजींचं आसन उचलायला लावायचं म्हणे बरं का. एक दारुड्या बरं का, वाया गेलेला माणूस. त्याला बाबांनी काय संधी दिली? बाबाजींचं आसन उचलण्याची संधी दिली, स्टेजवर उभं राहण्याची संधी दिली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. बरं का, बाबाजी सर्वांवर दया करतात. आश्रमामध्ये असे पीडित आहेत जे घरी कोणी ठेवू इच्छित नाहीयेत. बरं का, आश्रमामध्ये अनेक लोक जर आली नसती तर कदाचित त्यांचं रामनाम सत्य झालं असतं. पण बाबाजींच्या कृपेने आज आश्रमामध्ये ते राहतायत, त्यांना बाबाजी सांभाळतायत. पण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. नाहीतर टीव्हीवरच्या साधूंना भांबवू नका बरं का तुम्ही. बरं का, आपले बाबाजी काय आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे. बघा, तीन प्रमाण दिलेले बरं का तुम्हाला. चौथं प्रमाण बरं का, शांती बरं का. बाबाजींचं नावच कोणी ठेवलंय हे पण लक्षात घ्या बरं का. जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी जनार्दन स्वामींनी नाव ज्यांचं ठेवलं, जनार्दन स्वामींनी ज्यांना ठेवून घेतलं, बाबाजी नाही गेले त्यांच्याकडे. लक्षात घ्या. बाबाजी जनार्दन स्वामींची इच्छा होती की ह्या बाळाला इथंच ठेवा, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बाबाजींनी त्यांना दिव्यदृष्टी दिली. बाबाजींनी त्यांना आपलं केलं आणि बाबाजींची सेवेमध्ये इतके रममान झाले विद्यमान बाबाजी, की ही जी ओवी मी आता म्हणणार आहे, ते प्रमाण देईल तुम्हाला की बाबाजी कोण आहेत बरं का. अध्याय नंबर 2, ओवी नंबर 502 बरं का. निरंतर सेवा जगद्गुरु जनार्दन स्वामींची जितकी कठोर सेवा यांनी केलेली बाबाजींनी, तितकं कोणीच केलेलं नाही. बरं का, विदेही अवस्थेमध्ये बाबाजी पोहोचले. कारण शरीराचं भान नाही. बरं का, ऊन असो, पाऊस असो, काही असो, बाबाजींना शरीराचं भान राहिलं नव्हतं. इतकी सेवा गुरूंची त्यांनी केली, परब्रह्म म्हणून केली. मग काय लिहिलेलं देवानी? आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म, ऐसा नित्य निज भाव सप्रेम, हेची गुरु सेवा उत्तमोत्तम, शिष्य परब्रह्म स्वये होय. म्हणजे काय? बाबाजींनी परब्रह्म म्हणून जनार्दन स्वामींची सेवा केली, नित्य केली, आत्मीयतेने केली, प्रेमभावपूर्वक केलं, तर देव म्हणतो याच्यापेक्षा श्रेष्ठ गुरुसेवा दुसरी कोणतीच नाही. आणि मग काय बनतो शिष्य? शिष्य सुद्धा परब्रह्म बनतो. आणि हे बाबाजींनी स्वतः प्रवचनांमध्ये सांगितलेलं आहे की बाबू, आता सर्व काही तुला देऊन टाकलंय. मी बिनबुडाचा गाडगा झालोय बरं का. तू चालला तर तीर्थ, बोलला तर मंत्र, झोपला तर समाधी. हे जगद्गुरु जनार्दन स्वामींचे वाक्य आहेत. लक्षात घ्या बरं का. म्हणून शिवावतारी संतांचं एकही वाक्य आता पण खोटं ठरलेलं नाही. म्हणून बाबाजी कोण आहेत हे ओळखायचं बरं का आपल्याला. बाबाजी कोण आहेत हे समजून घ्या.
हे मी 4थं प्रमाण तुम्हाला दिलंय. 5वं प्रमाण बरं का. भागवतच ग्रंथ सांगतो. 5वं प्रमाण काय आहे? की अपकार करणाऱ्यावर उपकार करतो. बरं का. अपकार करणाऱ्यावर उपकार करणं हे परम शांतीचं लक्षण आणि तिथंच देव राहत असतो. आणि ही गोष्ट आपल्याला बाबाजींजवळ राहून समजते, की बाबाजींना फसवणारे सुद्धा अनेक लोकं येतात. बरं का. बाबाजींना ते समजतं, की बाबाजींना फसवायला हे आलेले आहेत. पण बाबाजी सुद्धा कधी त्यांच्याबद्दल वाईट चिंतन करत नाहीत. त्यांना सुद्धा चांगला मार्ग सांगतात बरं का. त्यांना सुद्धा चांगला मार्ग सांगतात. त्यांचंही कल्याण चिंतन करतात. ही अत्यंत उच्च कोटीची गोष्ट आहे बरं का. तुम्हाला कोणी मारायला आलं तरी तुम्ही त्याचं चांगलंच चिंतन करायचं. ही अपकार करणाऱ्यावर उपकार करणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट जगद्गुरू बाबाजींमध्ये आम्ही पाहिलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, की हे काही बरं का, म्हणून गुरूंना कधीही मनुष्य दृष्टीने फक्त पाहू नये. बरं का, असे हे जे 5वं उदाहरण तुम्हाला दिलं बरं का. असे 13 प्रमाण आहेत. बरं का, किती प्रमाण आहेत? 13 प्रमाण आहेत. म्हणून विद्यमान बाबाजी काय आहेत, हे आपल्याला समजलं पाहिजे. बरं का. आणि तुमच्या गावात कोण आलेले मग आता, हे तुम्हाला समजलं पाहिजे बरं का. दहेगाव बोलक्यामध्ये कोण विराजमान आहे आज? साक्षात परब्रह्म या ठिकाणी आहेत आणि त्या उत्साहाने तुम्ही कार्यक्रम करावा, ही अपेक्षा मी तुमच्या चरणी करतो. आणि शेवटचे 2 मिनिटात इतकंच सांगतो, की आपण देवापेक्षा सद्गुरूंना महत्त्व जास्त द्या. शरीरापेक्षा मनाला जास्त महत्त्व द्या. कारण शरीर हे आपलं सोबती 70-80 वर्ष आहे. मन आपला सोबती करोडो वर्षांचा आहे बरं का. ते मन कधी मरत नाही, नष्ट होत नाही. म्हणून आपल्या आवडी-निवडी ह्या ज्या आहेत, त्याच आवडी-निवडी पुढच्याही जन्मामध्ये राहतील. म्हणून आपल्याला देव आवडायला पाहिजे, बाबाजी आवडायला पाहिजे, ह्यासाठी प्रयत्न निरंतर करा. ते पुढच्याही जन्मात तुम्हाला कामी येईल. त्याचप्रमाणे पैशाला जितकं महत्त्व देताय, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व पुण्याला द्या. कारण पैशाने तुम्ही गरजा भागवू शकता, वस्तू खरेदी करू शकता, पण सुख मात्र पुण्याशिवाय प्राप्त होणार नाही. बरं का. पुण्याशिवाय तुम्हाला बऱ्याच गोष्टी मिळू शकत नाही बरं का. पहिली गोष्ट मनुष्य शरीरच मिळणार नाही बरं का. पुण्य नसेल तर मनुष्य शरीरच मिळणार नाही. दुसरं पुण्य नसेल तर बाबाजींची संगतही भेटणार नाही बरं का. पुण्य नसेल मनोकामनाही पूर्ण होणार नाहीत. पुण्य नसेल संकटही टळणार नाहीत. पुण्य नसेल चांगलं मरण सुद्धा येणार नाही. पुण्य नसेल चांगले आई वडील भेटणार नाही. पुण्य नसेल चांगली संतती जन्माला येणार नाही. पुण्य नसेल तर सदृढ शरीर सुद्धा मिळणार नाही. बरं का. रूप सुद्धा तुम्हाला चांगलं भेटणार नाही. पण सगळं काही पुण्यावर अवलंबून आहे. म्हणून पुण्यासाठी धडपड करा. पुण्य प्राप्त करण्यासाठी आपण मरमर केली पाहिजे. पैसा हा छोटासा भाग आहे. पुण्य हा जन्मोजन्मी आपल्या सोबत आहे. बरं का. पैसा फक्त मरेपर्यंत सोबत आहे तुमच्या. पुण्य मात्र जन्मोजन्मी तुमच्या सोबत आहे. म्हणून पुण्य कमवण्यासाठी यावर्षी तुम्हाला एक मोठी संधी देतोय बरं का. बाबाजींच्या कृपेने आपल्याला एक फार मोठा पुण्याचा कुंभमेळा इथं होणार आहे. श्री क्षेत्र वेरूळला 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर जगद्गुरू जनार्दन स्वामींची पुण्यतिथी आपण साजरी करणार आहे. ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा या नावाने.